पोस्ट ऑफिस उघडे. खरं म्हणजे एवढं भावनिक वातावरण झालेलं असताना मी काही वेगळं बोलणं फार उचित ठरणार नाही. शेवटी कसं आहे, कुलकर्णी साहेबांनी पोस्ट मास्तरची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकलेली आहे आणि तुम्हाला तर माहिती ही कारकीर्द झंझावाती ठरणार आहे. कारण घराण्यातच गुण आहे, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ. या न्यायानेच फक्त वागायचं. त्यामुळे माझी खात्री आहे की ही पोस्ट मास्तर म्हणून माझी कारकीर्द अतिशय उल्लेखनीय होईल. पण माझं कौतुक आज बाजूला राहू द्या. आज कौतुक मूर्ती जी आहे त्यांच्यासाठी खास आपल्या पारगावचे कवी विक्रमादित्य सहस्त्रबुद्धे उर्फ कुठमारू रांधा यांना एक काव्य रचना करायची विनंती केली होती. त्यांनी ती केलेली आहे. मी केळकरबाईंना विनंती करतो त्यांनी त्या कवितेचं वाचन करावं. नाही साहेब, आहे पुढे गंमत. नाही नको 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 केळकरबाई नको, बसा तुम्ही. म्हणजे जरा त्याच्यातले शब्द जरा विचित्र आहेत पण भावना पोचल्यात मला तुमच्या. तरीच त्या कवीच्या सगळ्या कविता साभार काय येतात हे आज मला कळलं. आता आला की असा रांधा मारतो त्याला. गुळसकर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मला अनेक दिवसांपासून विचारायचा प्रयत्न होता माझा उल्लेख करताना तुम्ही नेहमी काय ग शकू असं गाणं म्हणतं. ते का म्हणतं जरा मला सांगाल का? जरा सांगा. तुमच्यापर्यंत पोहोचलं वाटतं गाणं. बर तरी सांगायचंय तुम्हाला, ऐकू येत असणार त्यांना. द्या आता उत्तर द्या. नाही कसं आहे साहेब, तुमचं नाव काय आहे? शरद कुलकर्णी. शकू म्हणून गमतीनं मी म्हणायचो काय ग शकू बोला गुळेस. म्हणजे आता मी गेल्यानंतर तुम्ही माझ्या जागेवर येणार. म्हणजे तुमचा उल्लेख करताना डम डम टिकू टिकू असं बोलायला काय हरकत नाही का? जाताना काहीतरी त्यांच्या हातात कोलीत देऊन जाऊ नका बाबा. आता सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम मी कुलकर्णी सरांना विनंती करतो. विनंती कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की आपले नवीन पोस्ट मास्टर गुळसकर यांचा त्यांनी सत्कार करावा आणि एक औपचारिकरित्या हँडओव्हर द्यावा. मी आता गुळसकरांना विनंती करतो की त्यांनी कुलकर्णी साहेब यांचा शाल आणि श्रीफळ आणि पॅन्टपीस शर्टपीस देऊन सत्कार करावा. हा कुलकर्णी साहेब. आलो. हो काय म्हणता भाऊजी? काय तुम्ही न सांगताच निघालाय होय? चला बाबा, झाली एकदाची बदली तुमची. सासवण्याला गेल्यावर विसरू नका आम्हाला. काय बोलताय मावशी, असं कसं विसरून मी तुम्हाला? तुमचं मीठ खाल्लंय मी. तुम्ही काय साहेब चेष्टा करताय गरीबाची? चेष्टा नाही, खरंच सांगतोय. तुमचा डबा मिळायचा म्हणून मी व्यवस्थित राहिलो इथे, नाही तर पाप्याचं पितर होऊन गेलो असतो सासवण्याला. खरंच मावशी, तुमचे आभार कसे मानू समजत नाही. झालं का साहेब, आता काय आभार बिभार कशाला म्हणता? उलट तुम्हाला डबा द्यायचे त्यामुळे 4 पैसे जास्त सुटायचे खर्चाला. बरं ह्या घ्या. हे काय? ती तुमचं पोरगा 10वीला आहे ना, त्यासाठी लाडू बनवून दिलेत. ती अभ्यास करताना भूक लागली तर होईल एखादा तोंडात टाकाय, पौष्टिक लाडू आहेत. बापरे मावशी, काय बोलू मला कळत नाहीये. आता नका तुम्ही आता काय बोलू. फक्त साहेब, तुम्हाला माहिती आहे ना, माझी तर इच्छा आहे की बारक्याने मोठं होऊन म्हणजे पुढे ह्या पोस्टात कामाला लागावं. त्यासाठी काही मदत लागली तर कराल ना?
काय बोलताय मावशी तुम्ही? अहो हीच काय, कुठलीही मदत लागली ना तर अगदी बिनधास्तपणे फोन करा मला सासवण्याला. होय फोन करीनच, पण पत्र पण टाकीन. टाका टाका, पत्र टाका. होय आणि माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढी मी मदत करायला तयार असेल. चालतंय. चला येऊ मी. असं कसं येऊ मी? चहा पाजल्याशिवाय सोडणार वय तुम्हाला? एक टक्कर तर झाली पाहिजे. हो टक्कर टक्कर झालीच पाहिजे. ही टक्कर तुमची लक्षात ठेवून बरं मी. होय होय. हे काय तुमच्यासाठी ग्रीटिंग कार्ड. आज तुमचा पोस्ट मास्टर म्हणून पहिला दिवस आहे ना, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय याला खर्च करायचा की ग्रीटिंग आणि फिटिंग कशाला पाहिजे असतं ते? किती पैसे लागले याला? असं काही म्हण, तुमच्या किती फॅशने आले ना ग्रीटिंगच्या असल्या तरी पोस्टाशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला. आता हे ग्रीटिंग समजा दुसऱ्या गावात पाठवायचं असेल तर काय उडत जाणार का ग्रीटिंग? नाही, तुम्हाला पाकिटात टाकावं लागणार, स्टॅम्प लावावं लागणार आणि पत्ता लिहून दुसऱ्या गावाला पाठवावं लागणार. म्हणून मी काय म्हणत असतो, आकाशात चंद्र, सूर्य, तारे आणि पृथ्वीवर पोस्ट, याला काही पर्याय नाही. शाबास. म्हणून तुला मी सांगतो, पोस्टात तुला लागाय. पप्पा माझी मैत्रीण वाट बघते, मी येते. ए हेंद्रे, तुझ्याशी बोलायला लागलो ना मी. चालली तोंड घेऊन वर. कोण आहे का मैत्रिणीचे? जेव्हा पाव तेव्हा मैत्रिणीकडे चालले, मैत्रिणीकडे चालले. नीट लक्ष ठेवीत जा तिच्यावर. अहो लक्ष आहे माझं. घ्या शिरा घ्या. शिरा? हा. मग असा का दिला हेमटेवान? एवढूसच केला होय शिरा केला तर? अहो प्रसाद येतो, प्रसादासारखा खायचा. सकाळी सकाळी देवळात गेली होती? अहो मी नाही गेले, बाप्पा गेले होते. म्हातारा हा. काकड्याला गेलं तर काय सकाळी? आणि मग अर्जुनासाठी नवस बोलायला गेलं असं? अहो तसं नाही, तुमच्यासाठीच गेले होते. आज पोस्ट मास्टर म्हणून तुमचा पहिला दिवस आहे ना, म्हणून गेले होते. जुने दिवस आठवलो. कोणते? म्हणजे मी शाळेत असताना नेहमी माझी परीक्षा असली की म्हातारा देवळात जायचं, प्रसाद घेऊन यायचं. आणि एक फायदा झाला. कोणता? नापास नाही झालो कधी. बाहेर बसले, पाया पडा त्यांच्या आणि गोड बोला जरा त्यांच्याशी. गोड बोला. चला चला. सकाळची बोंबलं थंडत जाऊ नका थंडीचं. असं हाडात थंडी गेली तर आम्हालाच निस्तारावं लागल. आणि मी काय लहान लेकरू आहे का आता प्रसाद द्यायला? तुमच्यासाठी नव्हतं गेलो मालक. देवाला सांगितलं पारगाव पोस्ट ऑफिस बुडण्यापासून वाचव रे बाबा, आणि त्या लेकाच्या हातात गेले ते. पोस्ट ऑफिस बुडत फिडत काही नसतं, लक्षात ठेवा बाप्पा. लोक येऊ तुम्हाला सांगतील. गुळस्कर साहेबांनी जेव्हापासून कारभार हातात घेतलाय तेव्हापासून पारगाव पोस्ट ऑफिसचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. पोस्ट ही कायला काढणं कमी झालं? हा, आज पहिला दिवस आहे तर बसलाय घरातच पंगारे आली. अरे जबाबदारी आली की जरा शहाण्यासारखं वागावं माणसानं. यजमानच जर घरी बसला तर लग्न कसं लागेल रे? हा, काढा तुमची वरात आणि जावा पोस्टात आता. नाही नाही, घोडा मागविलाय मी. आला घोडा की त्याच्यावर बसून हे गाडव जाईन पोस्ट ऑफिस पर्यंत. जा जा जा, लवकर निघा. आणि जायच्या आधी तुमच्या आईच्या फोटोच्या पाया पडा जरा आणि सांगा तिला हे सगळं. तिला लय कौतुक होतं, माझं पोरगं लय हुशार, माझं पोरगं लय हुशार. हा, सांगा तिला तुमचा पराक्रम. हे तुम्ही सांगायची गरज नाही बाप्पा. दररोज सकाळी उठल्या उठल्या मी माऊलीच्या पाया पडत असतो. आज पण पडलोय सकाळी आईच्या पाया. हो का? माझ्या का नाही पडत मग? ती फोटोत गेलीये म्हणून पडतोय. मी काय फोटो जाऊ काय? मग मी काय म्हणलंय तसं? मग काय अर्थ होतो तुझ्या बोलण्याचा? काय अर्थ होता? तुम्ही घ्याल तसा अर्थ होतो. अहो काय बोलून राहिले तुम्ही सकाळी सकाळी? सुरुवात कोण करतो बघत नाही तू? बरं जाऊ द्या. आज तुमचा पहिला दिवस आहे ना पोस्ट मास्टर म्हणून. अगं पोस्ट मास्टर म्हणजे वेगळं काही घडणार नसतं आयुष्यामध्ये. आणि मला वाद घालायला आवडत नाही. तुला काम करायला बी आवडत नाही रे. एवढा फालतू टाइम नाही माझ्याकडे. आता मी चाललो ऑफिसला. तू बस बाप्पा बरोबर दिवसभर शांगा जोडीत. आणि इकडे दाबा. अहो नीट धरा तो. का नीट धरा भाजी म्हणजे? सांड ना. काय केलंय? भरल्या वांग्याची काळ्या तिखटाची भाजी आहे चांगली. वाटून गाठून केली. काय शब्द दाटून दाटून मारी ती का? पोस्ट ऑफिस उघडे. मी हात जोडतो तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल. मी दिलगिरी व्यक्त करतो, पण ट्रेजरी बंद आहे. हो, पोस्ट मास्टर अजून आलेले नाही आहेत ना. 1-2 मिनिटं तुम्ही थांबा, मी 5 मिनिटात येतो. मी बघू ना. रंजना ओरडणार तुम्हाला. हे कुलकर्णी साहेब होते ना आपले, ते चांगले होते. वेळेवर यायचे. एक त्यांची ती पुण्याची फेरी सोडली ना तर बाकी वेळेवर हजर असायचे पोस्ट ऑफिसमध्ये.
हो खरं आहे. अरे मग आता पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्टर कोण आहे? गुळसकर ना. त्यांनी वेळेवर यायला नको का मला सांगा? हो त्यांनी येणं अपेक्षित आहे खरं, पण आता ते नाही आले तर त्याला आपण काय करणार? नाही आलं तर काय करणार, नाही आलं तर काय करणार? राक्षे मला कॅश द्या, रजिस्टर द्या. आता लोकांचा खोळंबा व्हायला लागलाय, कळलं? आता वाघडोळे सुद्धा निघतील, एमओचे पैसे द्यायचे त्यांना. मला आताच्या आता कॅश पाहिजे. नाही मुलगा तुम्हाला पैसे द्यावं हे मलाही पटत आहे, पण तत्वतः ट्रेजरी उघडायला पोस्ट मास्टर पण सोबत लागतात ना, ते आले की देतो. अरे मग आता काय करायचं? पोस्ट बंद करून ठेवायचं का आता? हा कुलूप लावायचं का पोस्टाला? मी वेळेवर येतो की नाही मला सांगा? मी वेळेवर येतो की नाही? मी रोज वेळेवर असतो. रंजना मला ओरडते, तुम्ही एकटे जाता वेळेवर, कोणी वेळेवर जात नाही. नेहमी असं होतं आमच्या घरात. अहो पण आम्ही आलोत ना. अरे पण फायदा काय? पोस्ट मास्टर कोण आहे? गुळसकर आहेत ना, त्यांनी वेळेवर यायला नको का इकडे? निरगुडकर किती चिडचिड करताय? अहो शांत शांत व्हा, शांत व्हा. खरं सांगू का, आपली गंमतच आहे ना. आपण तरी काय याचं वेळेवर, आपण पण आरामात उशिरा येऊन गंमत करत बसायची. काय बोलतोय? काय जग्गू, काय तुझी तर मजाच आहे. दिवसभर गाणी ऐकत बसा. खर तर गुळसकरांच्या कारकिर्दीत आपल्याला कोणालाच कामं करत बसायची गरज नाहीये. आपण सगळे आरामात गंमत करत बसू शकतो. काय बोलताय केळकर बाई? तुम्हाला सांगू ना, कुलकर्णी साहेब होतं ना ऑफिसमध्ये, तेच चांगलं होतं. हे ना कुलकर्णी साहेब गेले आणि आता हे आले आपले गुळसकर. शरदाचं चांदणं जाऊन अमावस्या आल्यासारखं वाटायला लागले मला आता. हा म्हणजे मला पण असं वाटायला लागलंय का पोस्टाला गिराण लागले. ग्रहण रे जग्गू. पण आमच्याकडे गिराणच म्हणतात. म्हणजे ती कपडे मागायला येतात ना, ते पण असंच म्हणतात, जेदान सुट्टे गिराण. अरे चुकीचा उच्चार आहे तो. गिरण हा फार फार तर गिरणी या शब्दाचा अपभ्रंश असू शकतो. चंद्र आणि सूर्याला गिरण लावून तू काय पीठ पाडणार आहेस का? दात काय काढतोय? म्हण ग्रहण. ओ राक्षे, त्याचं व्याकरण सुधारण्यापेक्षा ना गुळसकरांना सांगा वेळेवर यायला, कळलं का? आले आले गुळसकर साहेब आले. बघा किती वाजता आले बघा. शांत शांत ही वेळ आहे. शांत राहा. कसं टकलं? निरगुडकर शांत राहा. ओ पोस्ट मास्टर साहेब नमस्कार. जय हरी राधा मावशी, जय हरी. जय हरी. सुप्रभात. काय चाललंय? काय मस्त चाललंय. अहं. काय साहेब आता पोस्ट मास्टर झालात तुम्ही, घ्या की मग आता एखादी गाडी. किती दिवस सायकलीवर फिरणार? पोस्टातली लोक काही एवढे श्रीमंत नसतात राधा मावशी. पोस्ट मास्टर झालं तरी पगार दणकन डबल होत नाही, जेमतेमच वाढत असतो. काय परेशानी तुम्हाला सांगायची आम्हा लोकांची. पण पोस्ट मास्टर आणि आता सायकलीवर कसं भर दिसत नाही ना ते. आणि कुलकर्णी साहेब फिरायचे की गाडीवरती? कुलकर्णी साहेबाची 5-6 एकर बागायची गावाकडं, त्याच्यामुळे त्यांना गाडी जमायची. आपला काय बरड कारभार सगळा कोरडवाहू जमीन, काय त्याच्यात भुट्टा कुसळ येत नाही, काही येत नाही. त्याच्यात कसं जमायचं गाडी घेणं? एखादी जुनी बघा की कमी वापरलेली. आणि मग गाडीत काय पेट्रोल ऐवजी पाणी टाकायचं होय? तुम्ही पण. आणि आपल्या गावात किती दर आहेत पेट्रोल आणि डिझेलचे माहित नाही होय राधा मावशी? बरं आहे आपलं सायकलच आमची. बर तुमचं आपलं काहीतरी तसं साहेब. काय बरं काय गरमागरम भजे काढलेत का? एका आताच काढायला घेते. बस पहिला घाणा काढला भज्याचा की डायरेक्ट पोस्ट मास्टर साहेबाच्या केबिन मध्ये गरमागरम भजी बारक्याला घेऊन पाठवायचं. बर पाठवते पाठवते. हा मिरच्याही पाठवायच्या, विसरायच्या नाही. होय होय. आता बारक्याचं बघावं लागेल. पोस्ट मास्टर मी ये. हा आमचा आज जमानायचा. पोट भरलेला असलं की मन शांत असतं. राहील लक्षात? पाठवते लगेच. आणि टक्करचं विसरायचं नाही. होय. पोस्ट ऑफिस उघडे. हे घ्या राक्षे. आणि अभिनंदन गुळसकर. मूलतः आता खऱ्या अर्थाने तुमची पोस्ट मास्टर म्हणून कारकीर्द सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही. तसं काही नाही हो, काही विशेष बदल जाणवत नाही, काही नाही. तेच रुटीन आहे दररोज, तसंच घरातनं बाहेर पडणं, त्याच प्रापंचिक अडचणी. मला तर काही वेगळं असल्यासारखं वाटत नाही. नाही खरं आहे गुळसकर, पण मी काय म्हणतो सकाळी जरा लवकर येत चला. आताच तुम्ही माझं पोस्ट मास्टर झाल्याबद्दल अभिनंदन केलं राक्षे. हो नाही म्हणजे मी आपलं एक सांगितलं, मला काही वेगळं म्हणायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की लोक सकाळी सकाळीच येतात मनी ऑर्डर करायला. लोकांचं फार मनावर घ्यायचं नाही. लोकांना काय एकदा मनी ऑर्डरचे पैसे पोस्टाच्या ताब्यात दिले की ते बोंबलत हिंडायला मोकळे, असं असतं तो विषय. काय ते गुळसकर, पण कसं आहे की तत्वता म्हणजे तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मुळात आपण कॅश काढलेली नसते ना, आणि सर्वच लोक सकाळी सुट्टे पैसे आणत नाहीत ना, त्यामुळे उगाच ताटकं येतात.
म्हणजे कसं की तुम्ही लवकर आलात तर मलाही लवकर बँकेत जाता येईल. हे खरं कारण आहे. आधीचा मुद्दा तसा गौण आहे ना. नाही कसं आहे, मी आज अर्धा तास वेळेच्या आधी आलो. म्हणजे मी दररोज येतो, तुम्हाला वेळ माहिती आहे. पण आज अर्धा तास आधी आलो. ह्याच्याही पेक्षा लवकर जर मी यायचं असेल तर तुम्ही एक काम करा, ही चावी आहे ना तुमच्याकडेच ठेवीत चाला. नाही असं नाही गुळसकर, ही पोस्ट मास्तराची म्हणजे आपली जबाबदारी आहे. नाही जबाबदारी टाळणारा माणूस नाहीये मी, हे लक्षात घ्या. आला अंगावर घेतलं शिंगावर, असं आपला स्वभाव आहे. तुम्हाला माहिती आहे का, 2 तुकडे नाही. पण तुम्हाला अगदी लवकर या, अगदी लवकर असं असेल ना, ही चावी तुमच्याकडे ठेवा म्हणून म्हणलं मी, बाकी काही नाही. मला तसं नव्हतं म्हणायचं, मूलतः लोकांना घाई असते असं सुचवायचं होतं. कसं असतं राक्षे, तुम्हाला एक सांगतो, लोकांचं फार मनावर घेत जाऊ नका. लोक कसंही आपल्यावर टीकाच करतात. आपण चांगलं केलं तरी नावं ठेवतात, वाईट केलं तरी नावं ठेवतात. आता तुम्हाला साधा मुद्दा सांगतो. एखादा माणूस पोस्टात आला, त्याचं लवकर काम झालं तर तो काय करतो, राधा मावशीच्या टपरीवर बसून चहा ढोसतो. एखाद्या माणसाला कामाला उशीर झाला तर तो काय करतो, राधा मावशीच्या टपरीवर चहा ढोसतो, जास्तीत जास्त भजी खातो. विषय असा असतो. पण आपल्याकडचा मुद्दा लक्षात ठेवा, आपण कशासारखं वागायचं, घरातल्या मोठ्या सुनेसारखं. सासूचं ऐकायचं नाही आणि लहान्यांना जुमानायचं नाही. पण मूलतः तुम्ही माझ्याशी असं वागायचं नाही राक्षी यापुढं, कारण मी आता पोस्ट मास्टर आहे. नाही या चला. पोस्टाची गोष्ट. निकृटकर साहेब. निकृटकर नाही राधा मावशी, निरगुडकर. 1000 वेळा सांगितले, नावच घेऊ नका ना माझं. का घेताय? हेच ते होते आणि काय फरक पडतोय. बोला ठीक आहे. काय हे कशाला? मी नाही मागवली भजी. तुम्ही नाही मागवली, गुळसकर साहेबांनी मागवली होती. गरमागरम भजी खायची होती त्यांना. गुळसकर साहेब नवीन कॅबिन मध्ये बसतात की नाही? इकडे जाऊन द्या ना, इकडे कुठे आणले तुम्ही? नाही, तुमच्याकडे एक काम होतं. बोला 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 बोला. आमच्या बारक्याचा अभ्यास घ्याल का तुम्ही? म्हणजे तुमचा पराग आणि तो एकाच बरोबर आहे ना, म्हणजे एकाला दोघांचा मिळून अभ्यास होऊन जाईल. अभ्यास घ्यायचा आहे ना, घेतो की. पण अचानक काय बारक्यासाठी अभ्यास? नाही, त्यांची ती काय परीक्षा झाली ना आता, तर थोडक्यासाठी पास व्हायचं राहिला. हो. किती मार्क कमी पडले? 33. 33 म्हणजे 2 मार्क मिळाले. 2 मार्क मिळाले बारक्याला? 2 नाही, पण ते दुसऱ्या विषयात चांगले मार्क मिळाले आहेत. 9 मार्क मिळाले. 9? अहो 9 सुद्धा कमीच आहे. रंजना ओरडली नाही? रंजना काय ओरडेल? अरे हो, रंजना कशी ओरडेल मला? रंजना कशी ओरडेल? पण खूप कमी येतो. किमान सगळ्या विषयांची टोटल 35 नको का यायला? हा, तर एवढं मला कळत असतं तर इथं काय आले असते मी आता. हो, अभ्यास घ्याल ना. हो घेतो, अभ्यास घेतो. पराग बरोबर तो पण बसेल. हा ना. बरं चालतंय, येऊ पाठवून देते त्याला. हो द्या. भजी घ्या ना, एखादी घ्या ना. नकोय भजी, आता काम चाललंय ना. असं काय करताय राधा मावशी? हा, काम चाललंय ना, हात तेलकट होतात सगळे, मग हात पै यायला लागतात, मग याला भजीचा वास येतो, खिशाला भजीचा वास येईल. सगळं असं नाही. आकरा मग आकरा. अहो नको नको करू मला. नेहमीच तुमचा माझ्या समाजानं हे गैरफायदा घेतात. आता म्हणजे इतका नव्हते तरी सुद्धा आता भजी घाला तोंडात गाठले. कसं काय मला सांगा साहेब. हे घ्या. राधा मावशी, हा एक नंबर काम केलं तुम्ही. हा ना. पण मिरच्या का नाही दिल्या? हेमटेवानी करायचं नाही. हेमटेवानी म्हणजे हातचं राखून करायचं नाही, मिरच्या पाहिजे साहेब. आज ते लगेच आणते. लगेच आला. वा, बोला. हे पत्र आलीत वरच्या ऑफिस मधून. ज्याच्या राक्षल नेऊन दे. काही महत्वाचं असेल पत्र तर तेवढंच मला सांग, बाकी वाचून घे म्हणा. साहेब, पण आधी सगळे पत्र तुम्हीच वाचायचे ना? आधी मी पोस्ट मास्टर नव्हतो, आधी मी वरिष्ठ लिपिक होतो. तुला लक्षात आहे ना, त्याच्यामुळं वाचायचो. नाही, पण कुलकर्णी साहेबांनी सांगितलं होतं की वरच्या ऑफिस मधून पत्र आले की तुम्हालाच द्यायचे म्हणून. नाही, कारण कुलकर्णी मास्तर जेव्हा पोस्ट मास्टर होते तेव्हा पत्र वाचायचे. नाही, शकुला दुसऱ्याचे धुणे धुवायची सवय होती, मला तशी घाण सवय नाहीये. त्याच्यामुळे हे राक्षेला नेऊन दे, वाचा म्हणाव, महत्वाचं काय असेल तर पाठवा म्हणाव. चला. हो साहेब. कुळसकर, ही स्टेशनरीची लिस्ट. बर, आजच पत्र पाठवा पुण्याला, कारण पेन, पेन्सिल, डिंक, स्टॅम्प सगळं संपत आलंय. एकदम सगळं संपलं तर गंमत होईल. नाही, तुम्ही काही काळजी करू नका, मी व्यवस्थित बघून घेतो. भजे खाणार? नाही नको, खूप कामं पडली येते. हॅलो. हा,
शिंदे बोलतोय पुणे GPO वरून. नमस्कार शिंदे साहेब, मी पोस्ट मास्तर गुळसकर बोलतोय. गुळसकर? तिथं ते कुलकर्णी होते ना? नाही नाही, कुलकर्ण्यांची बदली झाली ना साहेब सासवण्याला, तुम्हीच तर केली. मी आता इथला पोस्ट मास्तर आहे गुळसकर. हा बरोबर बरोबर बरोबर. हा ते त्यांची बायको झाली का बाळण? काय पेढा का बर्फी काय दिलं? नाही नाही, त्यांचा मुलगा 10वीत होता सर, आता ते सासवण्याला गेले. कदाचित मग 9 महिन्यांनी आपल्याला पेढा बर्फी कळेल कदाचित. हा अच्छा अच्छा अच्छा. मग आता तुम्ही आलात पारगावला, कधी घेतला चार? नाही साहेब, मी इथलाच आहे, प्रमोशन मिळालं पोस्ट मास्टर झालं. हा बरोबर बरोबर बरोबर. मला ते कुलकर्ण्यांनी नावं पाठवली होती. हो हो. कळसकर ना तुम्ही? कळसकर नाही, गुळसकर आहे फक्त. हा गुळसकर. अभिनंदन अभिनंदन तुमचं. मनापासून धन्यवाद साहेब. काय चाललंय सध्या? भजे खातोय. भजी खाताय? पोस्ट मास्टर झालाय ना तुम्ही, भजी खाताय? नाही म्हणजे काय झालं साहेब, कामात कमालीचा व्यस्त असतो, त्यामुळे खाण्यापिण्याची वेळ वगैरे मग आमच्याकडे नसते. मग जमल तसं काहीतरी मागवतो आणि खातो. हा ठीक आहे साळसकर. नाही नाही गुळसकर, मी सोपं करून सांगतो साहेब तुम्हाला. गुळासारखा गोड आणि पोस्ट ऑफिसचा गावस्कर. गुळसकर गुळसकर. ठीक आहे गुळसकर, ते कळलं मला. बर, मी त्यासाठी नव्हता फोन केला. मला सांगा, ते भैसरगड नावाचं गाव तुमच्या पोस्ट ऑफिस अंडरच येतं ना? त्याचा अजून मंथली रिपोर्ट नाही आला, काय झालं त्याचं? मी विचारतो आणि कळवतो साहेब आपल्याला. कळवतो काय? लवकर कळवा ना, अर्जंट आहे. हो साहेब, पण त्या गावात एक कर्मचारी पोस्ट आहे ना? ती माहिती आहे मला, मग त्याचं काय आता? हो बरोबर आहे ना साहेब, तिथला पोस्टमन जो आहे ना, तो डोंगर दऱ्यांमध्ये पत्र वाटत हिंडत असतो आणि सोमवारी फक्त पोस्ट ऑफिसला येतो, त्यामुळे त्यांचा रिपोर्ट यायला थोडासा विलंब होतो सर. मग ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला आणि तुम्ही पाठवा ना रिपोर्ट. नाहीतरी भजीच खाताय तिथे बसून पोस्टामध्ये. हा एवढं करा, अर्जंट आहे. हो साहेब. हा, आणि ते पारगाव मधून ते कॉम्प्युटर ट्रेनिंगचा एकच अहवाल आलाय. 2 जण गेले होते ना तिकडे? हो, राक्षे आणि निरगुडकर गेले होते. हा, पण त्यातले एकाचाच अहवाल आलाय, तो दुसरा पाठवा ना तुम्ही. नाही, मी राक्षेंना बोलतो, निरगुडकरांनी पाठवला असेल अहवाल. मी राक्षेंना तातडीनं सांगतो साहेब. आणि त्यांनी नाही लिहिला तर तुम्ही लिहा, पोस्ट मास्तर आहात तुम्ही, तुम्हाला करायला लागणार ते आता सगळं. हो हो साहेब. हा, आणि शुभेच्छा तुम्हाला. ठेवलं वाटतं. आपला कॅश बॅलन्स मिनिमम झालाय, तेव्हा बँकेतनं कॅश आणावी लागेल. जरा अर्जावरती सही शिक्का द्या, कारण बँकेत पण उशीर होईल, गर्दी असेल ना. घाण्याला जुंपलेल्या बायलासारखं काम करतोय मी राक्षे. जरा आराम निवांतपणे भजी सुद्धा खाऊ देणार राव तुम्ही. पण कॅश नाही आणली तर बाकीची कामं खोळंबतील ना. बरोबर, ते करतो मी. आणि तुम्ही एक काम करा, ते कॉम्प्युटर ट्रेनिंगचा अहवाल पाठवून द्या हेड ऑफिसला, तुमचा राहिलाय तो. आणि एक काम करा, त्या निरगुडकरकडनंच घ्या अहवाल आणि त्याच्यातच काहीतरी फेरफार करा. म्हणजे वाघाचं वाघ उभा केलेलं चालेल, पण हत्तीचं माकड करू नका. आणि द्या तो झाडून. आणि हो, ही लिस्ट द्यायची होती. अहो काय पहिल्याच दिवशी एवढं कामाचा रगडा लावलाय तुम्ही. नाही, ही तेवढी तातडीची नाहीये, पण फक्त बँकेच्या अर्जावर मात्र सही शिक्का द्या. हा, ते करतो. तुम्ही जगूला पाठवा जा. आईला मला वाटलं पोस्ट मास्तर म्हणजे निवांत पोस्ट असेल, पण हे तर लईच काम लागलंय माझं. साहेब बोलवलं? हा, अरे त्या भैसरगडचा रिपोर्ट हेड ऑफिसला का नाही पाठवला? ते शिंदे भाईसटला तिकडं. अहो, ती रिपोर्टच नाही पाठवत वेळेवर. तर मी कुलकर्णी साहेबांना लई वेळा सांगितलं, पण ते मनावरच नाही घ्यायची. एक काम कर, रविवारी निकमला पाठव त्या भैसरगडला आणि त्याला म्हणाव ते पोस्ट ऑफिस मुळात जाग्यावर आहे का नाही ते आधी बघ. आणि जो काही रिपोर्ट असेल तो तात्काळ तयार करून हेड ऑफिसला द्या पाठवून. चल. हा हा. आईला या कुलकर्ण्याचा म्हणजे चेहरा भोळा भानगडी सोळा. यांनी कारभार तर माझ्या हातात दिला, पण आतल्या गोमी सांगितल्याच नाहीत. या निरगुडकर, तुम्हीच राहिला होता आता. अहो केळकर बाई, मला नजरे खालून घालू द्या एकदा, ते मी करतो सही म्हणलं ना तुम्हाला. काय गंमत करता गुळसकर, मी आपली निरगुडकरांबरोबर अशीच गंमत म्हणून आले. बर, बोला निरगुडकर. हे तिकीट्स, VPs, स्पीड पोस्ट आणि सेव्हिंग्ज यांचे या महिन्याचे मंथली रिपोर्ट्स आहेत. नाही नाही, पण हे कुलकर्णींच्या काळातले आहेत ना, मी काय करू हे? म्हणजे तुम्ही चेक करा आणि हेड ऑफिसला पाठवा, तुम्ही पोस्ट मास्टर आहात ना. पण कुलकर्ण्यांनी करायला पाहिजे होते ना, त्यांनी नाही केले. काय गंमत करताय गुळसकर, आता रिपोर्ट आता बनलेत म्हणजे तुम्हीच तपासणार ना, तुम्ही पोस्ट मास्टर आहात आता. नाही पण ते कुलकर्ण्यांच्या काळातलं आहे ना ते, आता माझा काय संबंध आहे? हे काय लॉजिक आहे गुळसकर? म्हणजे ऑगस्ट मध्ये पडणाऱ्या पावसाने असं ठरवायचं का की नाही नाही मी या झाडावर नाही पडणार, हे झाड जून महिन्यात लावलं गेलेलं आहे, मी नाही पडणार, असं कसं चालेल? बरोबर, जास्त बोलू नका, ठेवा, फार प्रभावित करू नका मला, ठेवा निघा, पाहतो.
मी पोस्ट मास्टर आहे का रिपोर्ट मास्टर तेच कळा ना गड्या. अरे वा, तुम्ही तर खुशाल भजी खाताय. तुम्ही काय ऍसिडिटी आहेत का? भजी खायला सुरुवात केली की लगेच आलात ते. आणि तुम्हाला काय त्रास होतोय माझ्या भजी खाण्याचा? अहो, माझं पार्सल पोचलं नाही अजून नाशिकला. कधी पाठवले? 4 दिवस झालेत. मग पोचल ना आता, आमच्याकडनं गेलंय ते. तुमच्याकडून गेलंय म्हणजे तुम्ही फोन करून विचारा ना कुठे आहे ते. अजून मिळालं नाहीये. त्यांनी काय होईल? माझं पार्सल पोचलं नाही त्याची चौकशी करायची सोडून तुम्ही मलाच का प्रश्न विचारताय आणि खुशाल भजी खाताय? समजा मी भजी नाही खाल्ली तर तुमचं पार्सल टनकन पोहोचणार आहे का? तुम्ही लोक असे नाही सुधारणार. तक्रारच करतो मी तुमची. हो ऐका, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तक्रार नसती करायची हो साहेब. हो ऐला डोकं गरम मन भजी गार झाली त्याची. पोस्टाची गोष्ट. तू पार्सल वाला कुठे गेला रे? अहो तो आत्ताच गमती गमतीत बाहेर गेला. तक्रार पेटी काढ ना आता. किती दिवस ठेवली रे ती बावळ्याने? पण फिन काय नाही, वर काय सांगायचं ते मी सांगेन, ते काढून टाक. आईला ताण झालाय पोस्ट मास्टर म्हणजे. पोस्ट मास्टर आहे का घाण्याला जुंपलेला बैल आहे? शकू कस काय काम करायचं असेल बाई इतकी? म्हणजे रेटून कामही करा वर जनतेच्या शिव्या आहे का? हा काय धंदा आहे? शांत व्हा गुळसकर, शांत व्हा. हो नाहीतर कुलकर्णी साहेबांसारखी तुम्हाला पण ब्लड प्रेशरची गंमत व्हायची. तुम्ही गमतीत काही गंभीरपणे बोलत जाऊ नका केळकर बाई. ब्लड प्रेशर पर्यंत वेळ येऊ देत नाही मी. काम झंझावाती आहे माझं. बघतोच मी कस करायचं. ती काढ रे पेटी. बाई बघितलं ना कशी मजा येते एका माणसाची. ते सवय नाही ना काम करायची. चांगलं आहे चांगलं आहे. आत्ता कळेल त्याला या पोस्ट ऑफिस मध्ये किती जण आणि किती काम करतात ते. आयुष्य गेले त्यांना. शकू चिडवण्या कुलकर्णी साहेबांना असताना कळेल कुलकर्णी साहेब काय काम करायचे ते. पण खरंच निरगुडकर, तुम्हीच पोस्ट मास्टर व्हायला हवं. जे तुम्ही पोस्ट मास्टर झाला असतात ना तर कामाला एक वेगळी गंमत आली असती. सावधेव, मला माझं काही वाटत नाही हो, पण रंजनाची खूप स्वप्न होती, ही सगळी तुटली. हो ना, रंजना वहिनींची वेगळीच गंमत झाली. गंमत 2 तास तोंडाच्या पट्ट्यातून बदा गंमत बाहेर पडत होती. काय तुम्हाला सांगू. ओ मनी ऑर्डर, आम्हाला इथे उभे करून गेलाय तुम्ही. हो आलो. सॉरी ते जरा. ओ सॉरी. पोस्टाची गोष्ट. नमस्कार पोस्ट मास्टर साहेब, येऊ का? अरे नमस्कार सानप वकील साहेब, या तुमचे पाय आमच्या केबिनला या. बसा. अभिनंदन गुळसकर साहेब, पोस्ट मास्टर झाला तुम्ही. धन्यवाद. राक्षकडनं कळलं मला. मस्त केबिन आहे. छान, आनंद झाला. वा, आराम चालय वाटतं. आराम कसला बोडख्याचा? चुली समोर बसलेल्या बाई सारखी अवस्था असते आमची. अहो आता प्रमोशन म्हटलं की हे आलंच. हो, पण बरं वाटलं आपला माणूस पुढे गेला. काही बदल झाला का तुमच्या चेहऱ्यात? हा नाही केसाचं काही केलंय का तुम्ही? नाही, मागच्या वेळेला मी तुम्हाला पाहिलं होतं तेव्हा तुमचं माझ्यासारखंच होतं. आता कसं काय एवढं म्हणजे कॉन्क्रीटने बांधल्यासारखं भरभक्कम बांधकाम झालं? कसं काय बदल वाटतोय ना? वाटतोय म्हणजे एक गंमत दाखव. बर. कसा वाटतोय? रुबाबदार वाटतो, रुबाबदार. अहो बायको म्हणाली 4 माणसात उठता बसता थोडं रुबाबदार दिसलं पाहिजे की नाही? दिसायला पाहिजे. मी काय म्हणतो गुळसकर साहेब, तुम्ही पण एक वीक बनवूनच घ्या. तुमचं पण हली छप्पर गळू लागलंय. नाही कसं आहे, जेवढे पावसाळे पाहू तेवढे छप्पर गाळणारच ना. अनुभवाचं असतं ते, उगाच असं मिळत नाही मागू नाही. पण हे कुठं ना केला कुठं तुम्ही सानप साहेब? अहो ते डोईफोडे विग मेकर आहेत ना पुण्याचे, त्यांच्याकडून गेलाय. अवघड आहे. म्हणजे नाव सोनूबाईन हाती कथलाचा वाळा अशी गत आहे. म्हणजे डोके बिके फोडत नाहीत ना वीज काढायला बनवायला येताना? नाही हो. अहो त्यांचा माणूस घरी येतो, माप घेतो. राजेश खन्ना स्टाईल, देवानंद स्टाईल, तुम्हाला हवा तसा वीक बनवून मिळेल, तोही आणून देतो घरपोच. वा पण किंमत ऐकून राहिलेले जात नाहीत ना केस. स्वस्त आहे ना? हो मग. बर. गुळसकर, तुम्ही म्हणजे आज भजनची गंमतच केली. मगाशी पण आज खात होता, आता परत मागवल्यात. मगाची आणलेली गार झाली. सारखं कुणी ना कुणी येतच होतं मध्ये. भजे खायला संधी मिळाली नाही म्हणून सगळ्यांसाठी भजे आणि चहा मागवला.
पोस्ट मास्तर म्हणून काही गोष्टी बोलायच्यात म्हणून मी तुम्हाला इथं जमवलं. निरगुडकर, यापुढे तुम्ही काय करायचंय, कुठलाही पत्रव्यवहार तुम्ही बघायचे, म्हणजे कुणाला काय उत्तर पाठवायचे, काय कुणाला धाडायचे, GPO ला काय कळवायचे, ते सगळं तुमच्याकडं तुमच्या अखत्यारीत ठेवा तुम्ही. एक मिनिट, ही सगळी कामं आहेत ना पोस्ट मास्टरांची आहेत ना? कुलकर्णी साहेब स्वतः जातीने ही कामं करत होते, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. म्हणून ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो. लक्षात घ्या, तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचा. व्यवस्थित GPOचा पत्र व्यवहार. आणि काय करायचं, तुम्हाला राक्षे साहेब आहेत, केळकर बाई आहेत, त्यांना हाताशी घ्यायचं. राक्षे, तुमच्या लक्षात आलं का, कुठलेही पत्र व्यवहार आले एकदा निरगुडकर साहेबांनी बघितलं की तुमच्याही नजरे खालून घालायचं, म्हणजे एकाला दोन असलेले बरे, काही गोड नाही. नाही, पण ही सगळी कामं करायची जबाबदारी कोणाची आहे? पोस्ट ऑफिस मध्ये सुरळीत काम व्हावं ही बघायची जबाबदारी कोणाची आहे? पोस्ट मास्टरांची. म्हणजे तुमची आहे की नाही मला सांगा. पोस्ट मास्टरचं काम काय असतं? ऑफिसला शिस्त लावणं. आता शकूला का जमलं नाही ते? कारण शकू भिड असतं स्वभावाचा, बीपीच्या गोळ्या चालू, सारखा टेन्शन मध्ये, जवळ कुटुंब नाही, त्यामुळे परेशानीत असलेला माणूस होता. माझं तसं नाहीये. माझी कारकीर्द झंझावाती असणार आहे हे तुम्हाला मी आधीच सांगतो. नेतृत्वाचा गुण काय आहे? निरीक्षण करणं, शिस्त लावणं, स्वतःच खांगाळीत बसणं नाही. निरगुडकर हे लक्षात घ्या. त्यामुळे ही सगळी कामं व्यवस्थित तुम्ही वाटून घ्या, व्यवस्थित करा. तुमच्या ज्या काही चुका असतील त्या सांभाळून घ्यायला मी आहे. त्या चुका मी होऊ देत नाही. मी अतिशय उत्तम नेता आहे, कीर्तनकार घराणं आहे माझं. गोड बोलून चुका सुधारवणं हे माझं कामच आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित करायचं. माझ्यापर्यंत कमीत कमी गोष्टी येऊ द्यायच्या. आलं का लक्षात? हेच मला बोलायचं होतं. भाज्याचे आणि चहाचे पैसे मी द्या. आणि हे बघा, पटापट खाणं संपवा आणि कामाला लाग, कारण थांबला तो संपला. निरगुडकर, तुमचा चहा झाला की पटकन कामाला लाग. फार तक्रारी, फार आरडाओरडा करायला लावू नका. तक्रार पेटी मी हलवायला सांगतोय त्याचं कारण आहे, कारण आपल्याविषयी तक्रारच पडणार नाहीये यापुढे, लक्षात ठेवा. निकाम पान सांग. स्वतः पानं खा आणि बाकीच्यांच्या तोंडाला पानं पुसा. पोस्ट मास्टर असे असतात. साहेब, तुमचं पान आणलंय. असू दे ते पान. अरे विसरलोच साहेब. असू दे असू दे. निकम, हा साहेब. तुम्हाला साहेब कस काय म्हणत असतील? आता मी आधीपासून तुम्हाला साहेबच म्हणतो. साहेब. नाही नाही, तू मला साहेब म्हणतो रे, पण बाकीचे मला गुळसकर गुळसकर म्हणतात ना. ते बी तर आधीपासून तसंच म्हणता ना साहेब. आधीची गोष्ट वेगळी होती निकम. मी तिकडे बसायचो, आता मी कुठं बसलोय? आता मी कोण आहे? साहेब, तुम्ही साहेबच आहात ना साहेब. मग हे जसं तुला कळतं तसं त्यांना उमजत नसतं का? त्यांनी काय असं बावळ्याने करायचं? कसं असतं? कुठलं आहे? मी शिंदोडचा. तुला तर माहिती मग आपल्याकडे लग्नात कसा मानपान असतो. बारीक सारीक लोक कशी चिडत आहेत मानपानावरनं, पटके टाकी तिथं मांडप सोडून जाते. तुला तर माहिती ना. आता इथं माझं समजा माझा जरी मान नाही राखलं, माझी तर म्हणणं नाहीये, पण खुर्चीचा एक मान असतो का नाही? बरोबर आहे ना, तो मान राखायला पाहिजे नाही सगळ्यांनी. हो, मग चुकीचं आहे. नाही नाही, मग मी एक काम करतो, आत्ता बाहेर जातो आणि सगळ्यांना सांगतो आजपासून गुळसकरांच्या खुर्चीला साहेब म्हणायचं. नालायक कुत्रे, काही काय बरोबर कर, हळू बोल जरा. आणि खुर्चीला नाही, मला साहेब म्हणलं पाहिजे. तू एक काम कर, आतापासून मी जिथं जिथं ऑफिस मध्ये तुला दिसतो ना, तिथं जाणीवपूर्वक मला साहेब, हो साहेब, साहेब साहेब काही करू का, साहेब साहेब असं सारखं म्हण. म्हणजे तू सारखं साहेब साहेब म्हणला ना, म्हणजे बाकीचे आपसूक मला साहेब म्हणायला लागते. आलं तुझ्या लक्षात? कसं असतं, लेकीनं आईच्या वतीनं सुनेला दापायचं असतं. आता या ठिकाणी तू माझी लेख आहे, तसं म्हणजे आईचा मान राहत. बरोबर, अलग लक्षात ध्यानात. हो, कुठं दिसले की ठोकायचं साहेब. साहेब लक्षात ठेवा. आता एक काम कर, सगळ्यांना सांगायचं, म्हणायचं एक अर्धा पाऊण तास साहेब भयंकर कामात आहेत मला. कोणीही आलं तरी एक पाऊण तास मला डिस्टर्ब करायचं नाही. बरोबर पाऊण तासाने काय करायचं, राधा मावशी टपरीवर जायचं, टक्कर घ्यायची, एक फ्रेश पान बनवायचं मस्त आणि माझ्याकडे यायचं लगेच. त्याला काय, येतो मी. साहेब येतो मी साहेब. दाताड कमी येस की जा, फट तरी बोजवून घे रे दात. आणि जाताना कवाड लावून घे जा. हो साहेब. आणि दरवाजा लावून घे जाता जाता. मजला पुरते
लुटले ग पोस्ट ऑफिस उघडे. नमस्कार, मी अश्विनी मुळे. नमस्कार, मी नलिनी केळकर. काय देऊ? मला पत्र आलंय. आमचं कामच आहे पत्र देणं. गंमतच करतात. पत्र आलंय. नाही, पारगाव पोस्ट ऑफिसात नोकरीसाठी रुजू होण्याचं पत्र आलंय. मग वारू. हा बघू. बाई, रक्षे, जग्गू, निरगुडकर, इकडे या. निरगुडकर, रक्षे, जग्गू इथे या ना. हे बघा, नवीन एम्प्लॉई आली आहे. काय झालं? नवीन एम्प्लॉई अश्विनी मुळे. हो, अनुकंपा तत्वावर रुजू होत आहे आपण. कोण होता पोस्ट ऑफिस मध्ये? बाबा होते. अच्छा, पण तुम्ही आत्ता होताय दुपारी. खरं तर रुजू सकाळी व्हायला पाहिजे ना. आता लंच टाइम झाला. मी वेळेवरच निघाले होते, पण वाटेत आमची एसटी बंद पडली. सगळ्यांना सांगत होते की माझा पहिला दिवस आहे, मला जायचंय, पण कोणी ऐकतच नव्हतं. आणि मग दुसरी एसटी पकडली, ती जेवायला थांबली, पण मी नाही जेवले तिकडे, कारण मला इकडे यायचं होतं ना वेळेवर. मग शेवटी आम्ही टमटम पकडली. ती पण अशी गच्च भरलेली होती, कोंबलेली माणसं. कसं बस मी काकाच्या घरी पोचलो, बॅग ठेवली. काकू परत म्हणाली जेवून जा, पण मी नाही जेवले, कारण मला इथे यायचं होतं ना, म्हणून उशीर झाला. ठीक आहे. ओके, रिलॅक्स. मी आपलं सहज विचारलं की सकाळी का ना आल्यात म्हणून. ओके, हरकत नाही. पण तुम्ही खरंच जेवलेलं नाही आहात? तुम्ही जेवणार आहात का आता? नाही, मी ग्लुकोजची बिस्किट खाल्ली पाण्यात. मला नाही जेवायचं. पण मग इथे राहायची व्यवस्था? ती म्हणाले ना काका राहतात म्हणून. नाही, ती कायमची सोय नाहीये. आणि ते लांबचे काका आहेत. आणि आई म्हणाली की असं कोणावर भार नाही ना बनायला पाहिजे, आणि म्हणूनच पोस्टाच्या आसपासच घर बघायला सांगितलंय भाड्याने. अगं बरोबरच बोलली आई. उगाच आपल्यामुळे दुसऱ्यावर गंमत कशाला ना. गंमत? याच्यात गंमत कसली? पण कळेल, हळूहळू कळेल ही गंमत काय. अरे जगू, अरे बघ, तुझं आता काम वाढलंय की नाही. पार्सल पण सांभाळणारच ना, त्यामुळे तुला मदतीला कोणीतरी लागेल. तेव्हा हिला घे तुझ्या मदतीला. घे. हा, करतो. हा, चालेल. आणि आता आजचा अर्धाच दिवस उरलाय. निकम, यांना गुळसकरांकडे घेऊन जा. नाही, साहेब आता कामात आहेत. अर्धा तास कुणी डिस्टर्ब करायचं नाही सांगितलंय. बरं, ठीक आहे, मग हरकत नाही. उद्या सकाळी तुझी राहिलेली फॉर्मॅलिटी पूर्ण करू आपण. पण मला पोस्टातून काढून नाही ना टाकणार? आणि मी उशिरा आले म्हणून मला पहिल्याच दिवशी मेमो दिला तर मी काय करू? मग माझी चूक झाली, माफ करा. अगं शांत हो, असं काही नाहीये. सगळ्या गमती उरकायला वेळ जातो ना. गंमत कसली? पण काय बोलताय तुम्ही? हे समजवतील. जग्गू आहेत ना, ते समजवतील तुला. जग्गू, समजवशील ना? हो, मी समजवतो. समजवतील. घ्या, हे घ्या. हा, तो समजवेल तुम्हाला. या, चल या इकडे. या बसा. मी ठेवतो. मी जगदीश पाचपुते. इथली सगळी लोक मला जग्गू म्हणतात. मी अश्विनी मुळे. हा, ती माहित आहे, ऐकलं मागाशी. कामाचं टेन्शन नाही घ्यायचं. इथल्या लय सोपं आपलं काम. हा, आपण कसं आपला खर्च, घर खर्च, इतर खर्च असा व्यवस्थित मांडून ठेवतो, तसाच ठेवायचा. पण इथला खर्च एकदम नीट व्यवस्थित मांडून ठेवायचा, म्हणजे कसं नंतर भविष्यात आपल्याला त्रास नाही होणार. पण माझं काही चुकलं तर मग मी काय करू? मग सगळे ओरडतील, मग मला माझं शांत. चुकलं तर चुकू दे. काय चुकलं तुम्हाला बोलवा, आणि जर झाली चूक तर थोडी खाडाखोड करायची, चालते. फक्त कळलं पाहिजे काय लिहिलंय ती. हा, काय टेन्शन घेऊ नका. सोपं मी सांगू का तुम्हाला? हो. पोस्ट ऑफिस उघडे. मंडळी, गुळसकरांची पोस्ट मास्टर ही कारकीर्द आरामात सुरू झाली, पण याचा सर्वात जास्त भार पडणार आहे तो निरगुडकरांवर.
आणि अशातच अश्विनीच्या येण्यामुळे जग्गूच्या सुखी जीवनामध्ये वादळ निर्माण होणार असं दिसतं. आता नेमकं काय होणार? गुळसकरांच्या आळसाची शिक्षा नक्की कोणाकोणाला भोगावी लागणार? कॉम्प्युटर पोस्टामध्ये येणार की नाही येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडीशी कळ काढावी लागणार. भेटूयात पुढच्या गुरुवारी. पोस्ट ऑफिस उघडं आहे. तुम्हाला पोस्टाची ही गोष्ट माहिती आहे? 27 फेब्रुवारी 2014 चेन्नई येथे पोस्ट खात्याचे पहिले ATM सुरू झाले आणि डिसेंबर अखेर पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेच्या खातेधारकांना डेबिट कार्ड वितरित करण्यात आले. आपल्या कार्यप्रणालीत काळानुरूप बदल करण्याची परंपरा आजही भारतीय पोस्ट खात्यानं कायम ठेवली आहे. म्हणूनच तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात भारतीय पोस्ट खाते आजही अत्यावश्यक सेवा कौशल्याने पुरवित आहे.